नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GM ब्रेवरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 181 कोटी रुपये वाढली आली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. आणि जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 35 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज GM ब्रेवरीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वेस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेस्कॉन इंजिनियर्स बॅक्स ₹161 कोटी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट फ्रॉम MSEB होल्डिंग इन मुंबई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीला MSEB होल्डिंग कंपनी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे रिडेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 161.18 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 36 महिने म्हणजे 3 वर्षाच्या आत कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वेस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. या KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी backs 100 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट अंडर DCR कॅटेगरी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी सनड्रॉप्स एनर्जिया प्रायव्हेट लिमिटेडला 100 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर बॅक्स ₹576 कोटी सिव्हिल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शापूरजी पलोंजी ग्रुप कंपनी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला सिव्हिल अँड अलाइंड इन्फ्रास्ट्रक्चर वर्कसाठी 576 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आंध्रा गव्हर्नमेंट अलॉट 6,000 acre to BPCL for ₹1 lakh कोटी refinery to give back 75% capex as SOPs. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने 6,000 एकरचा लँड अलॉट केला आहे BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला 9 ते 12 MMTPA ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्लेक्स सेटअप करण्यासाठी हा लँड अलॉट केला गेलेला आहे. आणि मित्रांनो, याकरिता इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल जवळपास 1 लाख कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी सबसिडरी साइन MOU विथ गुजरात गव्हर्नमेंट टू डेव्हलप 15 गिगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे गव्हर्नमेंट ऑफ गुजरात सोबत. कशासाठी? स्टेट म्हणजे गुजरातमध्ये 15
गिगावॅटचा लार्ज स्केल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड, जी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे, ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टाटा स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा स्टील लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीच्या प्रोडक्शन व्हॉल्यूममध्ये टाटा स्टील इंडियामध्ये आपल्याला 5.67 मिलियन टन्स आला आहे. तसेच टाटा स्टील नेदरलँडचा परफॉर्मन्स 1.67 मिलियन टन्स आला आहे. तसेच टाटा स्टील थायलंड्स 0.36 मिलियन टन्स आला आहे. तसेच डिलिव्हरी व्हॉल्यूम बघितला तर टाटा स्टीलचा इंडिया लेवलवर म्हणजे डोमेस्टिक लेवलवर बिझनेस झाला आहे क्वार्टर 2 मध्ये 5.56 मिलियन टन्सचा. टाटा स्टील नेदरलँड क्वार्टर 2 मध्ये 1.54 मिलियन टन्स. तसेच टाटा स्टील UK 0.56 मिलियन टन्स आणि टाटा स्टील थायलंड 0.36 मिलियन टन्स. आणि मित्रांनो, इथे पूर्ण म्हणजे जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे तेव्हापासून क्वार्टर 2 एंड होईपर्यंत म्हणजे पूर्ण 6 महिन्याचा परफॉर्मन्स तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो, याच क्वार्टर 2च्या बिझनेस अपडेटमुळे टाटा स्टील लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी क्वार्टर 2 रिझल्ट प्रॉफिट राइजेस 7% सिक्वेन्शियली टू ₹155 कोटी, मार्जिन्स एक्सपांड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेड या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.9% ने वाढून 918.1 कोटी रुपये आला आहे. तसेच टाटा एल्क्सी लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7.2% ने ग्रो होऊन 154.8 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जेव्हा मार्केट उद्या ओपन होईल, ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टाटा ग्रुपची अजून एक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, TCS क्वार्टर 2 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स राइजेस 1.4% इयर ऑन इयर बेसिस टू ₹12,075 कोटी मिसेस स्ट्रीट एस्टिमेट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, TCSने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 1.4% ने वाढून 12,075 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच्या नेट प्रॉफिटने मार्केटच्या एस्टिमेटला मिस केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या TCSच्या शेअर प्राइसवर आपल्याला एक नेगेटिव्ह पॉइंट पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, कंपनीने डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.